नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री संजय देवराम भोईर यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संजयजी, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते माननीय श्री संजय देवराम भोईर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष माननीय श्री मनोज प्रधान साहेबांना तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मनोज प्रधान साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा माननीय श्री मनोज प्रधान यांना तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहराचं नाक असलेल्या तलाव पाळीचा लवकरच कायापालट होईल अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. आज महापौर श्री संजय मोरे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत तलावपाळीच्या विविध प्रश्नांची पाहणी केली. तलावपाळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोडेगाड्या फिरत असतात. या घोड्यांची लीद तलावपाळीवर पडते, त्यामुळे तलावपाळीच्या अवतीभोवती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी सुटलेली असते. अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आता महानगरपालिकेने या संदर्भात कारवाईला सुरुवात केल्याचं ठरवलं आहे. त्याचप्रमाणे तलावपाळी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भरते, त्यामुळे ओव्हरफ्लो व्हायला सुरुवात होते आणि पाणी रस्त्यावर येतं. त्यामुळे तलावाची पाणी साठवण्याची क्षमता देखील कमी होते. त्यामुळे ठाणे शहरातील तलावपाळी ओव्हरफ्लो होऊ नये यासाठी तलावपाळीची लेवल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून देखील आज सूचना देण्यात आल्या. या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपर्यंत निर्माल्य कलश होते, मात्र ते आता गायब झालेले आहेत आणि नागरिक सर्रास तलावपाळीमध्येच निर्माल्य टाकत आहेत. निर्माल्याबरोबरच या ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तू देखील टाकण्यात येतात, त्यामुळे तलाव खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. या सगळ्या घटनांची पाहणी आज महापौरांनी केली आहे. त्याचप्रमाणे तलावपाळी परिसरामध्ये ड्रेनेज व्यवस्था देखील अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आज सूचना देण्यात आल्या आहेत. नाही, विषय असा आहे की तुम्ही जे म्हणता निर्माल्य कलश होते, पण लोकांची अशी मानसिकता असते की म्हणजे निर्माल्य हे पाण्यातच टाकायचं. आता तोच विषय झाला की म्हटलं हे आपण निर्माल्य कलश का नाही, तर त्यांचं म्हणणं असं की निर्माल्य कलश होते, परंतु लोकांचं असं म्हणणं आहे की निर्माल्य हे पाण्यातच व्हायचं. आता त्याच्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आणि काही निर्माल्य टाकल्यामुळे ते जो पूर्ण ते प्रदूषित झालेलं आहे. आणि काय होतं, नुसतं निर्माल्य नाही तर इतर गोष्टी पण लोक टाकतात. त्यात पाहिलं तर ट्यूबलाईट पण टाकलेले, फोटो ज्या समजा एखादा फोटो आपला फुटला देवाचा तर ते इकडे टाकतात. अनेक गोष्टी आहेत. तर त्या संदर्भात ते पिचिंग करणं, साईडचे हे आहेत त्या पिचिंग करणं आणि सदर जो ज्या ठिकाणी आपण आता म्हणजे निर्माल्य टाकतात त्या संदर्भात पण प्रूफिंग करून काय करता येईल. आता प्रॉब्लेम असा आहे की आत्ता जरी म्हटलं करायचं तर पाणी जे आहे ते ह्या पाण्याचा उपसा केला ते तलावातलं पाणी जे ते लिकेज जे आहे ते उलटं परत पाणी येते. तर त्याच्या संदर्भात काय करता येईल तांत्रिकदृष्ट्या ते तपासणी करून त्याच्यावर योग्य ते लवकरात लवकर ती उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचबरोबर जे या तलावाच्या पूर्ण सभोवताली जी काय ड्रेनेज सिस्टीम आहे ती कुठे काय नादुरुस्त झाली असेल ती त्याचीही पाहणी करून घेतो आहे, जेणेकरून ते जे लिकेज ते पाणी लिकेज होऊन ते मुरून ते पाणी या तलावात येते याची माहिती घेतली आहे. तर त्या संदर्भात उपाययोजना करतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन ठाणे शहरामध्ये अतिशय भक्तिभावाने साजरा करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हजारो अनुयायी या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यापाशी एकत्रित जमा झाले होते. यावेळेस विविध प्रकारच्या भीमगीतांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. रात्री बरोबर 12 वाजण्याच्या सुमारास प्रत्येकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी कॅन्डल लावून, मेणबत्ती लावून आपली आदरांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली.
घटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला समतेने जगण्याचा संदेश दिला आणि त्यामुळेच आज भारतीय लोकशाही अतिशय बळकटपणे संपूर्ण जगामध्ये अनेक घडामोडी घडत असताना देखील उभी आहे. त्यामुळेच आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे निश्चितपणे कालातीत ठरतात असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, महापौर श्री संजय मोरे, खासदार श्री राजन विचारे, शिवसेना उपनेते श्री अनंत तरे यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते. या निमित्ताने राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष कर्मवीर सुनील खांबे यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केलं. ठाणे शहरामध्ये यापुढे जी काही नवीन संकुलं होतील त्या नवीन संकुलांमध्ये CCTV कॅमेरा आणि इतर सुरक्षेची उपकरणं लावणं हे अनिवार्य करा अशा प्रकारच्या सूचना ठाणे पोलिसांनी ठाणे महानगरपालिकेला केल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये क्राईम मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. हा क्राईम कंट्रोल करण्यासाठी, गुन्हेगारी कंट्रोल करण्यासाठी अशा प्रकारच्या सुरक्षा व्यवस्था असल्यास निश्चितपणे मदत होऊ शकते असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळेच भोगवटा प्रमाणपत्र देण्याच्या आधी अशा प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत अथवा नाही या संदर्भातली संपूर्ण चौकशी महानगरपालिकेने करावी. त्यानंतरच गृहसंकुलांना भोगवटा प्रमाणपत्र द्यावं अशा प्रकारची सूचना ठाणे पोलिसांनी केली आहे. CCTV असल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारांमध्ये दहशत बसत असते. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा इमारतींमध्ये असल्यास क्राईमचा रेट देखील खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे कुठल्याही नवीन गृहसंकुलाला परमिशन देण्याच्या आधी, त्याला भोगवटा देण्याच्या आधी अशा प्रकारच्या सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आल्या आहेत अथवा नाही याची खात्री महानगरपालिकेने करावी असं ठाणे पोलिसांचं म्हणणं आहे. किटी चॅरिटेबल ट्रस्टद्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट, केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री संजय देवराम भोईर यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. संजयजी, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते माननीय श्री संजय देवराम भोईर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष माननीय श्री मनोज प्रधान साहेबांना तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मनोज प्रधान साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा माननीय श्री मनोज प्रधान यांना तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री संजय भोईर यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री संजय भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. चित्रकला स्पर्धेचं देखील आयोजन या निमित्ताने करण्यात आलं होतं. माजी विरोधी पक्षनेते श्री देवराम भोईर, नगरसेविका सौ उषाताई भोईर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. ठाणे शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट बनवण्याच्या दृष्टिकोनातून आपण विरोधी पक्षनेतेपदाच्या माध्यमातून काम करणार असल्याचं या निमित्ताने श्री संजय भोईर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. ठाणे शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं व्हावं या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार असल्याचं देखील श्री संजय भोईर यांनी सांगितलं. माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांचा 75वा वाढदिवस आगामी 12 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरामध्ये अत्याधुनिक स्वरूपाची लायब्ररी उभी करण्याचा आपला मानस आहे. त्यासाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना आपण निवेदन देखील दिलं असल्याचं या निमित्ताने श्री संजय भोईर यांनी सांगितलं. वाढदिवसाच्या निमित्ताने ते संपूर्ण ठाणे शहरामध्ये एक ठाणे महानगरपालिकेचा विरोधी पक्ष नेता म्हणून एक चांगलं शहर त्या ठिकाणी व्हावं आणि स्मार्ट सिटीच्या
संदर्भातली जी गोष्ट त्या ठिकाणी आहे की केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जे स्मार्ट सिटीच्या जी डेव्हलपमेंट त्या ठिकाणी आहे त्या डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टिकोनातनं एक चांगली विधायक कामं या शहरामध्ये त्या ठिकाणी व्हावी ही संकल्पना त्या ठिकाणी आहे. आणि दुसरी गोष्ट माननीय पवारसाहेबांच्या 75व्या वाढदिवसानिमित्ताने एक ठाणे शहरामध्ये अशी कुठंच त्या ठिकाणी नाही की लायब्ररी त्या ठिकाणी जी मोठी की त्या लायब्ररीमध्ये पुरातन काळांच्या काही पुस्तकं त्या ठिकाणी असतील ज्यांनी ही पुस्तकं त्या ठिकाणी लिहिलेली आहेत त्या याच्यातनं एक आय पी एसची संदर्भातले जे अभ्यासिका पुस्तकं त्या ठिकाणी असतील किंवा विद्यार्थ्यांना जे अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं ग्रॅज्युएशन आणि काही गोष्टी त्या ठिकाणी असतील. वर्तकनगर परिसरातील श्री साईबाबांच्या मंदिराचा 29वा वर्धापन दिवस अतिशय उत्साहाने संपन्न झाला. 3 दिवस या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तिसऱ्या दिवशी साईबाबांची पालखी वर्तकनगर परिसरात आयोजित करण्यात आली होती. साईंच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी या निमित्ताने प्रचंड मोठ्या संख्येने भक्तिसागर उसळल्याचं चित्र या निमित्ताने दिसून आलं. 29 वर्षांपूर्वी श्री बळीभाई नैबागकर यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी साईबाबांचं हे मंदिर उभारलं. अत्यंत भक्तिभावाने या ठिकाणी भक्तगण येऊ लागले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या संपूर्ण परिसराला प्रतिशिर्डीचं स्वरूप आलं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. वर्धापन दिनाच्या काळामध्ये या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने भक्तिसागर उसळत असतो. भाविकांच्या रांगा लागत असतात, रीग लागत असते. मात्र या 3 दिवसांव्यतिरिक्त देखील या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत असतात. साईंच्या दरबारामध्ये आल्यानंतर आपल्याला शांत वाटतं, आपल्या अनेक संकल्प तडीत जातात असं मानणाऱ्या भाविकांची संख्या या ठिकाणी कमी नाही. या ठिकाणी भाविकांसाठी असंख्य अशा प्रकारच्या योजना श्री बळीभाई नैबागकर यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. भाविकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणचं मांगल्य आणि पावित्र्य अतिशय पद्धतशीरपणे जपलं गेलं आहे. साईबाबांच्या पालखीच्या सोहळ्यानिमित्त लाखो भाविकांनी साईबाबांच्या पादुकांचं आणि साईबाबांचं दर्शन घेतलं. घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या उत्साह संचारल्याचं चित्र दिसून येत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला मुंबई पुणे मुंबई आणि कट्यार काळजात घुसली या दोनही चित्रपटांनी करोडोंची कमाई केली आहे. कट्यार काळजात घुसली या नाटकाने तर अक्षरशः मराठी चित्रपटसृष्टीमध्ये इतिहास घडवला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अत्यंत देखणा असा प्रकारचा हा चित्रपट मराठी रसिकांनी डोक्यावर उचलला. एका संगीत नाटकाचं चित्रपटामध्ये रूपांतर सुबोध भावेने केलं आणि मराठी रसिकांनी त्याला भरभरून दाद दिली. आता मराठी चित्रपट रसिकांना प्रतीक्षा आहे ती नाना पाटेकर यांच्या नटसम्राटाची. नाना पाटेकर यांचा नटसम्राट आगामी 1 जानेवारीला रसिकांच्या भेटीला येतो आहे. नाना पाटेकर यांनी अक्षरशः जीव ओतून या चित्रपटामध्ये काम केलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. महेश मांजरेकर यांचं दिग्दर्शन, नाना पाटेकरांचा अभिनय, विक्रम गोखले यांची त्यांना मिळालेली तोलामोलाची साथ या सगळ्यामुळे मराठी चित्रपट रसिक या चित्रपटाची अक्षरशः आवर्जून वाट बघत आहे. बघूया या चित्रपटाचा एक प्रोमो. एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात हिंडता है.
कोणी घर देतं का? घर एका तुफानाला कोणी घर देतं का? जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढूंढताय. कोणी घर देतं का रे? घर नमस्कार. जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे. जुलियस सीझर. मी आहे प्रतापराव. मी ऑथेल्लो, सुधाकर आणि हॅम्लेट. आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर, नटसम्राट. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.